नाही माहित मी पुढे कंटिन्यू करेल की नाही, पण लेण्याद्रीला जी आहे ना पाठीची पूजा केली जाते आणि ती सोंड गणपतीची ह्या ठिकाणी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही पोलीस स्टेशनमध्ये काय करते. आजचा होता आपला अष्टविनायक राईडचा डे 3 आणि तो एकदम थ्रिलिंग गेला आहे. दिवसाची सुरुवातच जाम भारी झाली आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहालच. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पाहुणचार घेऊन आलो आहे आम्ही, चहा कॉफी बघाल पूर्ण व्हिडिओमध्ये पुढे. गुड मॉर्निंग. आज वाजलेत सकाळचे 6 आणि आज खूप लवकर निघायचा प्लॅन केलेला 5 वाजता. पण ठीक आहे, 6 पण खूप लेट नाही आहे कारण खूप अंतर कवर करायचं आहे आज. कालचा आपला जो थेऊर राहून गेलेला अष्टविनायकामधला 5वा गणपती थेऊरचा चिंतामणी, तो आज पहिला करणार आहे. थेऊर इथून फार नाही आहे, आत्ता 39 मिनिट्स दाखवत आहे. सकाळची वेळ ना तर ट्रॅफिक नाही आहे त्या बाजूला, सो लवकर पोचून जाऊ. आज पण माझ्या गाडीची इंजिन लाईट लागली आहे. काय माहीत काय झालं आहे हिला, ह्या वेळेसच त्रास देते आहे. मेजर काही इश्यू नको व्हायला. एकदा राईड झाली किंवा टेन्शन नाही, मी लगेच सर्व्हिसिंगला टाकणार आहे. आत्ता तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये काय पाहणार आहे हे मी तुम्हाला सांगते. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, पण लेण्याद्री जो गणपती आहे, आपण थेऊर नंतर लेण्याद्री करणार आहे. आणि लेण्याद्री जो गणपती आहे त्याच्या सोंडेची पूजा केली जात नाही, पाठीची पूजा केली जाते. आणि लेण्याद्रीची जी सोंड आहे ती एका दुसऱ्या ठिकाणी आहे, ती तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये पहा. त्यामुळं ते अर्धपीठ, लेण्याद्रीचं अर्धपीठ म्हणून त्या ठिकाणाला म्हटलं जातं. सो मलाही माहीत नव्हतं, म्हणजे एवढ्या वर्ष तिथं राहून पण मला कळलं नाही, म्हणजे त्या भागात राहून पण मला कळलं नाही ॲक्च्युली. पण मी आत्ता जेव्हा राईड सुरू केली तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की लेण्याद्रीचं अर्धपीठ त्या ठिकाणी, आणि ते केल्याशिवाय तुझे अष्टविनायक दर्शन पूर्ण नाही होणार. सो आता ते एक आणखी ॲड झालं आहे आपल्या आजच्या दिवसाच्या रुटीन आयटिनरीमध्ये. खूप हेक्टिक डे असणार आहे. कारण भरपूर अंतर कवर करायचे आपल्याला. हे सकाळी लवकर निघाल्यामुळे वेळेत कवर होईल. खूप रात्र नाही व्हायला पाहिजे तशी, मला नाही गाडी चालवायची आहे खूप लेटपर्यंत. कारण दिवसभर बॉडी एक्झॉस्ट होऊन जाते यार. डिहायड्रेशन, ऊन, ट्रॅफिक, गाडी चालवून ऑलरेडी 2 दिवसापासून चालवतो आहे मी. आत्ता फ्रेश आहे, आत्ता काही वाटत नाही, पण एक दिवसभर 200-300 किलोमीटर झालं ना मग बॉडी गिवअप करायला लागते. पण मी आज एक्सायटेड आहे, मजा येणार आहे आज. मला बऱ्याच नवीन गोष्टी समजल्या. ते मला तिथे एवढ्या वेळा मी लेण्याद्रीला गेले, मला कधी कोणी ही गोष्ट सांगितली नाही. पण गॉड नोज. आणि त्यानंतर आपण जाणार आहे ओझरला. ओझरला फार वेळ नाही लागणार, पण लेण्याद्रीला वेळ लागेल. कारण लेण्याद्री असा एकुलता एक गणपती आहे जो तुम्हाला तिथे पायऱ्या चढून जायला लागतं वरती, आणि तो लेण्यांमध्ये बसला आहे. गिरिजात्मक म्हणतात त्याच्यामुळंच. आज थंडी वाजती आहे. एवढे दिवस नाही वाजली कारण लेट निघत होतो, पण आज थंडी आहे. खूप नाही आहे अशी, पण आहे. म्हणजे आता थर्मल घालून पण लागते आहे. मी ग्लोव्ज नाही घातलेत. माझ्या ग्लोव्ज नाही ना, मला जरा ते टोचतं आहे त्याच्यामुळं रॅश येतं आहे. सो मी आज ते नाही घातलेत. हाताला थंडी वाजते आहे. ऑलमोस्ट पोहोचत आलो आहे. 1.5 किलोमीटर राहिले आहे फक्त. अजून पण अंधारच आहे. 6:45 वाजले. एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे मी एक्झॅजरेट वगैरे काय करत नाही आहे ब्लॉगसाठी, पण आतून म्हणजे मनातून वाटतंय. पहाटेची वेळ मी हेडफोन्समध्ये ना आरती लावली आहे, सुखू करता तू करता. फक्त 1 किलोमीटर राहिलंय पोचायला. कोणासाठी काय असेल माहित नाही, पण माझ्यासाठी अचीवमेंट ही.
मी शब्दात सांगू शकत नाही मला काय वाटतंय. म्हणजे मी गाडी चालवते, पाठीमागनं गाड्यांच्या हॉर्न इतका आवाज आहे, पण मला इतकं पीसफुल वाटतंय ना आता. जय देव जय देव. फक्त 140 मीटरवर टर्न आहे. कुठून वळायचं पाहायला लागेल. मी मोबाईल ठेवलाय उलटा टँक बॅगमध्ये, म्हणजे तुम्हाला उलटा दिसतोय, त्यामुळे मला ना एक्झॅक्ट कळतच नाही आहे कुठनं वळायचं. मग असे मी अपोजिट साईडला वळले होते. सो इकडे जायचं. थँक्यू काका. थेऊरचा चिंतामणी आम्ही पोहोचलो आहे. सकाळचे 7 वाजलेत. आज तशी गर्दी असणार आहे, पण सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी नाही आहे. मस्त दर्शन होऊन जाईल आज. आता असं पण मिळू शकतो ना सिद्धटेकचं पण. सकाळचे 7 वाजले. आम्ही थेऊरला आलोय. आत्ता पहिला गणपती आजच्या दिवसातला. पण एवढं प्रसन्न वाटतंय ना. इतकं छान दर्शन झालं, अजिबात गर्दी नाही. इव्हन मंदिराच्या एकदम त्या गेटच्या बाहेर गाडी आणता आली आम्हाला. बाय बाय. चलो इथनं बाहेर पडूयात आधी, कारण आता पॅक व्हायला लागलं आहे, गर्दी व्हायला लागली आहे. आम्ही आता थेऊरमधनं निघालो आहे. लेण्याद्रीला जायचं आहे. लेण्याद्री आता 100 किलोमीटर दाखवतं इथनं. थोडं जास्त आहे, 100पेक्षा 103 आहे वाटतंय. 2.5 तासाचं अंतर दाखवतं आहे. 2.5-3 तास लागतील बहुतेक, कारण मध्ये ट्रॅफिक वाढेल आता आम्ही जसं जसं जाऊ. वाव, नदी आहे वाटते. हां, मला एक सांगायचं राहिलं. हे जे थेऊर आहे ना, ते भीमा, मुळा आणि मुठा या 3 नद्यांच्या संगमावर बसलं आहे. केवढे फास्ट चालवतात ते लोक. ओ भाई, थंडी वाजते इकडं. कसलं भारी वातावरण आहे. पण थंडी वाजते, थंडी. मला ग्लोव्ज घ्यायची गरज आहे, नवीनवाले चांगलेवाले. तसे पण घ्यायचेच आहेत. आय डोंट नो. हा रस्ता कुठून नेतोय काय माहिती. 100 किलोमीटर म्हणजे भरपूर आहे तसं. ओझर झालं की आपण लेण्याद्री झालं की आपण ओझरला जाऊयात. आणि ओझर झालं की आता ते क्रम हा मी जो आहे तो जो बेसिक क्रम आहे तो करते. पण जो वडगाव काशिंबे आहे ना, म्हणजे जिथे लेण्याद्रीच्या गणपतीची सोंड आहे, ते त्याचा क्रम माहीत नाही मला. मग मी ओझर झाल्यानंतर ते करणार आहे. खूप भारी दर्शन झालं यार. थेऊरचा बेस्ट डिसिजन होता काल हे ड्रॉप करणं, कारण उशीर पण झालेला आणि डोकं पण खराब झालेलं. पण सकाळी सकाळी काय सुंदर दर्शन झालंय. म्हणजे ना, मी एक नोटीस केलंय, मी आतापर्यंत सगळ्या गणपतीचं सुंदर दर्शन झालेलं आहे याच्या आधी,
पण फक्त 2 बाकी होते. एक सिद्धटेक आणि थेऊरला म्हणजे मी आतमध्ये जाऊन दर्शन नव्हतं घेतलं, बाहेरून दर्शन घेतलेलं. कारण की थेऊरला आलेले तेव्हा खूप गर्दी होती, चतुर्थी होती त्या दिवशी. मला नाही घेता आलं आतमध्ये, खूप गर्दी असल्यामुळे. आणि बरोबर सिद्धटेक आणि थेऊर ह्या 2च गणपतीचं इतकं पटकन आणि इतकं प्रसन्न सकाळी सकाळी दर्शन झालं आहे. बाकी गणपतीचं पण झालं, पण ह्या 2 गणपतीचं कम्पॅरेटिव्हली खूप छान दर्शन झालं. त्याच 2 गणपतीचं दर्शन छान झालं ज्या गणपतीला मी आधी आतमध्ये जाऊन दर्शन नव्हतं घेतलं. सिद्धटेकला तर मी गेलेच नव्हते, पण थेऊरला मी येऊन पण आतमध्ये जाऊन दर्शन नव्हतं घेता आलं. मी त्या सायकलवाला दादांना विचारलं, म्हणजे ते सायकलवाल्यांचा ग्रुप होता, तो सायकल घेऊन आलेले. किंवा हायवेला भीती नाही वाटत का? कारण मला हायवेला पहाटे खूप भीती वाटते. कारण ना अर्ध झोपेत असतात एक तर हे ट्रकवाले वगैरे, नो ऑफेन्स पण असतात. आणि एक तर स्पीड पण त्यांचा कंट्रोलमध्ये नसतो, कारण रस्ता बऱ्यापैकी रिकामा असतो. तर सायकलवर भीती नाही वाटत का? तर त्यांनी डायरेक्ट रिप्लाय दिला, वाटते ना, एकदा बसने उडवले. आई शपथ, म्हटलं डेंजर आहेत. सायकलवाल्यांना मानलं यार, पण एवढ्या थंडीत सकाळी सकाळी उठून. बाईकचं काय, बाईकचं तुमची बॉडी स्टेबल आहे, फक्त हात आणि पाय थोडा वर्क करतो, पण सायकलवर कष्ट आहेत यार. ठीक आहे, पण त्या चाकणच्या ट्रॅफिकमधून जाण्यापेक्षा ना हा बेस्ट रूट वाटला मला. मध्ये आहे थोडेसे पॅचेस खराब, पण बाकी रस्ता जाम भारी आहे, गुळगुळीत रस्ता आहे, मस्त आहे. आता किती वाजले? 8:30. आम्ही जवळपास 7:15 7:30 झालेच होते तिथनं निघताना. 7:15 झाले होते बहुतेक, 7:30 7:15. 1 तास लागला आम्हाला, 1-1.25 तास पाबळमध्ये यायला. आता पाबळमधून 1 तास 19 मिनटं दाखवते. आणि मध्ये नाश्त्याला थांबायचं, म्हणजे 10 वाजतील, 10 10:15 होतील मॅक्स टू मॅक्स. मला नाही माहित मी पुढे कंटिन्यू करेल की नाही, पण आता आज तरी माझी इच्छा गेली आहे. मला नाही इच्छा पुढे जायची. एवढ्या कष्टाने घेतलेली गोष्ट जेव्हा चोरीला जाते ना, तेव्हा वाईट वाटतं. भले ते खराब होते माझ्याकडनं, मला काय नसतं वाटलं, पण तिथे मी मंदिराच्या दरवाजासमोर गाडी लावलेली. असं कधी झालं नाही आहेत गोष्टी माझ्यासोबत. मला नाही माहिती आत्ता का होत आहेत. कदाचित ही वेळ नाही आहे, देवालाच नको आहे मी यावं, मी हे सगळं करावं. तर तुम्हाला जर प्रश्न पडला असेल ही पोलीस स्टेशनमध्ये काय करते, त्याचं कारण मी सांगते. भयानक किस्सा झालाय, आयुष्यभर लक्षात राहील ही गोष्ट. कधीच नाही विसरू शकत. आमच्या चुकीने झालंय, नाही म्हणजे असं काही केलेलं नाही आम्ही. ओके, तर आता मी सगळी स्टोरी सांगते. तर झालं असं, तुम्ही आत्ता बघितलंच असेल काय काय झालं ते, तरी मी एकदा परत सांगते विस्तारमध्ये. आम्ही सकाळी मंदिरात 7ला पोहोचलो. यात सगळ्यात आमचीच चूक आहे.
चूक म्हणावं की नशीब मला नाही माहिती. सकाळी 7ला मंदिरात पोहोचलो, तर 7 वाजता आम्ही आतमध्ये दर्शनाला गेलो. 6:45 वाजता 6:45ला पोहोचलो, तर 6:45ला आम्ही दर्शनाला गेलो, दर्शन घेतलं आणि विदिन 7 मिनिट आम्ही बाहेर आलेलो. म्हणजे काहीच वेळ नव्हता. 7 मिनिटमध्ये आम्ही बाहेर आलो. तर तेवढ्या वेळात कॅमेरा मी आतमध्ये नेला आहे की बाहेर ठेवला आहे मला काहीच आठवत नव्हतं. पण माझ्या तिथे लक्षात नाही आलं की आपल्याकडे कॅमेरा नाही आहे आत्ता. हा 360 कॅमेरा, हा जो तो आत्ता तुम्हाला समोर दिसतोय ना, तो कॅमेरा. कारण मी ना GoPro लावलेला, त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं. तर टँक बॅग मी गाडीलाच ठेवली होती जेव्हा आतमध्ये दर्शनाला गेलो तेव्हा. पण ना मी कॅमेरा काढून आतमध्ये नेलेला. म्हणजे टँक बॅगमध्ये तसंही काही नाही आहे, ठीक आहे बाबा गेलं नेली तर नेऊ देत कोणी, म्हणजे असं होत नाही जनरली. पण टँक बॅगमध्ये कायच नेणार आहे कोणी, म्हणून मी ठेवलेली. पण 360 कॅमेरा आत नेला आहे नाही नेला मला आठवत नव्हतं. मी एवढं तर म्हटलं होतं की मी घेऊन जाणार आहे कॅमेरा, कारण रिस्क नको. तर मग मी घेऊन गेलेले आतमध्ये. पण तो नेमका माझ्या हातातनं कुठेतरी पडला. तर तो कसा पडला, काय झालं, काहीच आठवत नाही आहे मला. म्हणजे मी CCTV फुटेज बघितलं बाहेरचं, तेव्हा मला कळलं नाही. मी आतमध्ये घेऊन गेलेले. आणि आम्ही पाबळमध्ये पोहोचलो, नाश्ता केला, फ्रेश झालो आणि मग नंतर मग मी विचार केला की थोडा वेळ लावावा 360. कारण मला तो रस्ता, म्हणजे माझ्या हा GoProची चार्जिंग संपत आलेली आणि म्हटलं हा रस्ता कुठे निघतोय तो मलाही माहीत नाही, तर बघूयात असं. आणि मग पेट्रोल पंपाच्या बाहेर कॅमेरा कुठे सापडतोय, मी जी रडारड सुरू केली. बापरे, भयंकर. मला इतकं टेन्शन आलं, असं का होतंय माझ्यासोबत, असं का झालं आणि ह्या वेळेसच अशा का गोष्टी घडतायत कालपासून, असं तसं. नंतर असं माझ्या मनात आलं की हा कदाचित चोरीला गेला असावा. बाहेर जी टँक बॅग मी ठेवली होती त्यातच माझ्याकडनं राहिला असावा. तर मग आधी एकदा विचार आला, आता चोरीला जर गेला असेल तर आता कोण देणार आहे ना परत. जर चोरलाच असेल तर कसं नाही मिळणार म्हटलं. तो होप सोडल्या होत्या, पण नंतर असा विचार केला यार एवढं कष्टाने कमवलं आहे आपण, आणि जर प्रयत्नच नाही केलं तर आयुष्यभर मनात ती शंका राहील की सापडला असता यार, सापडला असता, ॲटलिस्ट एकदा चेक करायला पाहिजे होतं आपण. मग तसंच रडत रडत पुन्हा पाबळवरून, पाबळ जवळपास 60-70 किलोमीटर आहे इथनं थेऊरवरनं. पाबळवरून पुन्हा थेऊरला आलो आणि पहिलं पोलीस स्टेशनला गेलो. पोलिसांना म्हटलं की असा असा प्रकार आहे, असं असं झालेलं आहे, आम्हाला CCTV चेक करायला मदत कराल का. कारण मी कंप्लेंट घ्या म्हटलं नाही, कारण ऑब्व्हियस आहे मला माहिती आहे कंप्लेंट घेत नाही, मी त्याच प्रोफेशनमधली आहे, मला माहिती आहे कंप्लेंट घेत नाहीत. FIR तर घेणार नाही हे मला माहीत होतं. लॉस्ट अँड फाउंडची कंप्लेंट फार परत त्यांनी खूपच गोंधळ घातला असता, मी तर घेतली असती. पण त्यांना म्हटलं की मला ना फक्त CCTV कॅमेरा म्हणजे जो ॲक्सेस आहे ना तो बघायचा आहे, फक्त कोणाकडे असेल तर मला मदत करा. आणि माहीत नाही पण ते पण खूप छान, त्यांनी इतका छान रिस्पॉन्स दिला ना. माझ्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग असेल इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे मला. ते स्वतःहून आमच्यासोबत आले मंदिराच्या बाहेर असं. आणि पहिल्यांदा असं झालं, ते असं नाही म्हटले की हा ठीक आहे नंतर या, आत्ता गर्दी आहे, नंतर बघूयात, आज बघूयात, उद्या बघूयात, असं काहीच नाही म्हटले. ते आमच्यासोबत ते मंदिराच्या बाहेर आले. मंदिराच्या बाहेर जे दुकान होतं ना, मी जिथे गाडी लावलेली एक्झॅक्ट तिथेच एक CCTV कॅमेरा होता. त्यांनी तो कॅमेरा चेक करायला सांगितला त्या दुकानवाल्या काकांना. आता दुकानवाल्या काकांनी पण मस्त सहकार्य केलं, चहा कॉफी घ्यायला सांगितली इव्हन आम्हाला. त्यात बघितला आणि त्यात असं नीट बघितल्यावर लक्षात आलं की चोरीला वगैरे नाही गेलेला. मी जेव्हा आतमध्ये मंदिरात जात होते ना तेव्हा तो कॅमेरा हातात घेतलेला. मी जो विचार केलेला ना डोक्यात की हा बाबा बाहेर नको ठेवायला, रिस्क कशाला घ्यायची, तर मग मी हातात घेऊन आतमध्ये गेलेले. तर आतमध्ये गेल्यानंतरचं मला अजूनही काही आठवत नाही. आता तो माझ्याकडनं बहुतेक मंदिरात कुठेतरी पडला असावा आणि तो पडलेला कॅमेरा कोणीतरी मंदिराच्या ऑफिसमध्ये जमा केला. थँक गॉड. म्हणजे माहीत नाही कोण होतं ते, पण कोणी पण असेल ना, थँक्यू सो मच, कारण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ही.
कारण मला असं झालं की यार एवढा महागाचा कॅमेरा फक्त आपल्या निष्काळजीपणामुळं जातोय आणि कसा गेला काय झालं ॲटलिस्ट तेवढं तरी माहीत असावं आपल्याला, म्हणून एवढा खटाटोप तो सगळा केला मी. रडारड केली, भयंकर रडारड केली, हातपाय आपटले, स्वतःला काय नाही ते बोललो, देवाला पण बोलून टाकलं की बाबा तू आजच काय ह्या सगळ्या गोष्टी करतोय माझ्यासोबत. पण फायनली तो सापडला. पण पोलिसांनी खरंच खूप हेल्प केली, म्हणजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन, कंप्लेंट नाही, NC नाही, काय नाही, स्टील ते आमच्यासोबत एवढा वेळ होते. इव्हन आतमध्ये ऑफिसमध्ये आता ठीक आहे CCTVमध्ये कळलं की आमच्या चुकीने कुठेतरी हरवला असावा, चोरलेला तर नाही आहे, तरी पण ते आमच्यासोबत आले मंदिरात ऑफिसमध्ये त्यांनी स्वतः विचारलं, चेक केलं. मंदिरातली लोकंसुद्धा खूप भारी होती. म्हणजे माझ्या मगाशी मनात थोडीशी शंका आलेली, यार देवाच्या ठिकाणी अशी गोष्ट झाली तर मला खूप वाईट वाटेल, कारण माझा खूप विश्वास आहे गणपतीवर, बाप्पावर विश्वास आहे. मला ॲटलिस्ट तेवढं बघितलं ना की चोरीला नाही गेला आहे, त्यात पण मी समाधानी होते. ठीक आहे, किमान माझ्या मनातली ही शंका तरी दूर झाली की देवाच्या दारात माझ्यासोबत असं काही घडलेलं नाही आहे. सो आता फायनली 1 वाजलाय. जेव्हा कॅमेरा सापडत नव्हता आणि परत चाललेलो ना, तेव्हा मी असा विचार केलेला की आता ही राईड इथेच थांबूयात, कारण काही ना काहीतरी अडचणी येत आहेत कालपासनं. पण आता मी असं ठरवलंय की नंतर मी असं ठरवलं की जर कॅमेरा सापडला तर मी ही राईड आजच्या आज कंटिन्यू करून संपवून टाकणार आहे. सो आता आपण 1 वाजता लेण्याद्रीला चाललो आहे. खूप ऑड टायमिंग आहे हा, पोहोचायला जवळपास 3:30-4 होणार आहेत. पण मला करायचं आहे, आता मी मध्ये सोडणार नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की मला आत्ता फक्त 1च दिवस सुट्टी आहे, आजचा. उद्याचा मला सुट्टी नाही आहे. आणि आता गणपती आपले राहिलेत लेण्याद्री, ओझर आणि तो अर्धपीठ आहे, जे लेण्याद्रीचं अर्धपीठ आहे, वडगाव काशिंबे, ते पण आपल्याला करायचं आहे. प्लस रांजणगाव आणि शेवट आपल्याला मोरगावला करायचं आहे. तर फार तर मला प्रयत्न करावे लागतील की मला उद्या पण सुट्टी मिळावी. आय डोंट नो कसं करणार आहे, पण आता मी ठरवलं आहे की मी करणार आहे. हां, जर नाही आज मोस्टली नाही होणार रांजणगाव आणि मोरगाव, कारण पॉसिबल नाही आहे ते एवढा फटाफट. पण उद्या सकाळी उठून मी रांजणगाव आणि मोरगाव करणार म्हणजे करणार. भले पहाटे 4ला उठू देत, पण करणार म्हणजे करणार. आता वाजले दुपारचे 1. इथनं सकाळी तरी 2.5 तास दाखवत होतं, आता 3 तास मी धरून चालते. जरी कंटिन्यू मी गाडी चालवली ना तरी 4 वाजणार आहेत. मला ते वडगाव काशिंबे अंधाराच्या आत उरकायचे, म्हणून मला घाई आहे, बाकी काहीच प्रश्न नाही आहे. हां, तर अशी सगळी होती आमची स्टोरी. मी कुठेतरी अशी काहीतरी प्लॅनिंग केली आहे आणि कुठेतरी काहीतरी फिरायला गेले आहे आणि काहीतरी लोचा नाही झाला. सॉरी असं शब्द वापरते, पण असं काहीतरी झालं नाही तर कसं शक्य आहे ना. कोणाला तरी कूल स्टोरीज पाहिजेत सांगायला. हे जरा जास्तच क्रेझी होऊन गेले. छान पोलीस स्टेशनमधला पाहुणचार घेऊन आलो आहे, कॉफी घेऊन आलो आहे, मस्त त्यांच्याशी गप्पा मारून आलो आहे. इवन जे होते ना तिथले इन्चार्ज PSI होते आय थिंक, ते पण विचारत होते का हे करता का, ब्लॉगिंग करता का, व्हिडिओज काढता का. माझ्या प्रोफाईलवर जाऊन माझं अख्खं प्रोफाईल पाहिलं त्यांनी. आणि नंतर म्हणे मी पण लडाखला जाणार आहे, बुकिंग केलं आहे मी मेमधलं. भाई साहब, बाकीचे पण खूप भारी होते सगळे माझं प्रोफाईल एवढं कौतुकाने बघत होते ना. त्यातले एक सर म्हणे मला फॉलो बॅक करा, मी त्याला फॉलो केलं आहे. क्रेझी होता यार एक्सपिरियन्स, खरंच क्रेझी होता हा. ट्रॅफिक जाम झालं, एक चौक आहे वाटतं. आता नाही आहे माझी काही कंप्लेंट.
सकाळी लिटरली रिकामं होतं माहिती हे. आता झालं ते झालं, आता मला काहीच रिग्रेट नाही करायचंय. फार फार तर वेळ गेलाय माझा आजचा. जे काही मी व्यवस्थित प्लॅन केलं होतं आणि पहाटे 6ला निघाले होते, पण ठीक आहे. म्हणजे काहीच हरकत नाही आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ॲटलिस्ट पुढे मी जरा एक्स्ट्रा काळजी घेईल आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जपून ठेवेल आणि असं काही होणार नाही. पण ठीक आहे यार, बाहेर पडतोय घराच्या म्हणजे काहीतरी एक्सपिरियन्स येणारच आहे. चांगले वाईट, चांगले पण आलेत भरपूर, नाही असं नाही. हा चांगलाच म्हणू शकते मी. माझा कन्सर्न हाच होता सकाळी लवकर निघायचा, की मला लेण्याद्रीला चढायला लागतं ना, तर मग ते वेळेत गेलं. 10पर्यंत जरी पोहोचलं तरी सकाळी ऊन कमी असतं. उन्हाच्या आधी चढून खाली यायचं होतं. ठीक आहे, देवाच्या मनात जे होतं. नाही म्हणजे मला वाईट बोलायचं नाही आहे कोणाला आज तरी किमान. पण काय हा प्रकार, पीक टाइम आहे रे हा. सुट्ट्यांमुळे एवढी गर्दीने आज का काम करताय? सगळं जाम झालंय तिथे चौकात. असो, आता आपण सरळ लेण्याद्रीला भेटू किंवा जेवायला वगैरे थांबलो ना तर तिथे भेटूयात. कारण आता माझ्या गोप्रोची चार्जिंग पण संपत आली आणि माझीही चार्जिंग संपत आली आहे. तर कॉफी घेतली आहे त्यामुळे भूक पण नाही, त्यामुळे जेवायला लगेच तर नाही थांबणार आहे याच लेण्याद्रीला. आता आपण ओझरला चाललोय. तिथे थांबलो थोडा वेळ लेण्याद्रीच्या तिथे. खालूनच हात जोडले कारण आता वेळ पण नाही आहे आणि प्रमाणापेक्षा जास्त गर्दी आहे. त्यापेक्षा पुढे निघावं असं वाटलं. म्हणजे एवढी गर्दी आहे तिथं, चढायला सुद्धा जागा नाही आहे, फुल जाम आहे. घेईल बाप्पा समजून. पावणे 5 वाजलेत. ओझरला होऊन जाईल लवकर दर्शन. ओझरचं काही टेन्शन नाही आहे. मला फक्त ती एक गोष्ट कवर करायची आहे, वडगाव काशिंबे. आज अंधार पडायच्या आत कवर करायचं आहे. बाकी सॉर्टेड आहे. मग अंधार पडला काही फरक नाही पडत, कारण मला ते उजेडात बघायचं आहे. आमच्या घरचे फिरायला न्यायच्या नावावर फक्त ओझरला घेऊन यायचे. त्यामुळे ओझरला फिरायला आल्यासारखं वाटतच नाही आता. फार फार तर ओझर, लेण्याद्री आणि शिवनेरी या 3 जागा फिक्स. शाळेची ट्रिप, घरच्यांची ट्रिप, मित्रांची ट्रिप. गर्दी आहे इथे पण. हा समोरचा हायवे तो सोडायचा. वरती भीमाशंकरचा बोर्ड लिहिलाय, तिथनं आतमध्ये यायचं. आणि आता आपण चाललोय वडगाव काशिंबेला. मला माहीत नाही तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे ही गोष्ट, पण लेण्याद्री जे आहे ना तिथे गणपतीच्या पाठीची पूजा केली जाते, सोंडेची नाही. कारण तिथे सोंड नाही आहे आणि ती सोंड इथे प्रकट झाली होती असं म्हणतात, आख्यायिका आहे अशी. त्यामुळे हे अर्धपीठ आहे लेण्याद्रीचं, वडगाव काशिंबे. आणि इथं गणपतीची सोंड आहे.
इथून हायवे सोडल्यावर हार्डली काहीतरी 5 किलोमीटर आहे, पण रस्ता खूप खराब आणि छोटा असणार आहे. सो 15 मिनटं लागू शकतात, 10 तरी किमान, 15 लागतील बहुतेक. हे भगवान. होप सो इथं गर्दी नसावी. खूप कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे नसेल. अरे खूप छोटे छोटे रस्ते असले ना वैताग घेऊन जातो. बिचारा उंदीर. मंदिर कुठं आहे? गणपती मंदिर ना, ते अर्धपीठ इथून वरती आहे म्हणतात. याला काय झालं, घाबरला काय? बरीच गर्दी आहे. गर्दी नाही म्हणू शकत आतापर्यंत, जेवढी गर्दी बघितली तेवढी, बट नाईस. तर आपल्या आजच्या दिवसातलं हे शेवटचं ठिकाण आहे. ओझर लेण्याद्री केल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी आलो. हे म्हणजे वडगाव काशिंबे. किती लोकांना माहिती आहे माहीत नाही, पण लेण्याद्रीला जी आहे ना पाठीची पूजा केली जाते आणि ती सोंड गणपतीची ह्या ठिकाणी आहे. हे अर्धपीठ असं म्हणतात आणि याच्याशिवाय तुमचं लेण्याद्री किंवा अष्टविनायक कंप्लीट नाही होत. सो आत्ता आम्ही इथे आलो आहे, या दिवसाचा शेवट करतो आहे आत्ता. आत्ता मी जॅकेट काढत नाही आहे कारण कंटाळा आला. ही सोंड लेण्याद्रीच्या गिरिजात्मक गणपतीचे आहे. श्री मांगल्याचे प्रतीक असणारे दैवत आहे. अष्टविनायकापैकी लेण्याद्री हे गोळेगाव त्यापैकी एक गणपती. या गणपती सोंड नाही, पाठीवर पूजा केली जाते. याबाबतचा उल्लेख थोडंसं चढून वरती यायला लागतं. ओके, तर आजचा व्लॉग मी इथंच संपवते. अर्धवट राहिला आहे, उद्या पूर्ण करते. कारण तुम्ही अख्खा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला कळलं असेल की आजच्या 2 गोष्टी राहून गेल्यात काही कारणांमुळे. त्या मी उद्या पूर्ण करणार आहे. आत्ता वाजलेत 9:45, ऑलमोस्ट 10 वाजलेत. भेटूयात नेक्स्ट व्लॉगला. बाय बाय.